तेव्हा असं नमस्कार करून तो बाहेर पडला, भिक्षा मागू लागला. भगवंताच्या गुरुने त्या ब्राह्मणाला खूप धनधान्य वस्त्र मिळाले. तो आनंदित झाला. बांधव आणि इष्टमित्र आणि ब्राह्मण यांना आमंत्रण केले आणि यथा ज्ञानेन यथा विहित उपचार द्रव्याने सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणाचे पूजन केले. या व्रताच्या प्रभावाने तो ब्राह्मण धनधान्य आदी सर्व वस्तूचा लाभ होता लागला. प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी पूजन करू लागला आणि दर महिन्यालाही पूजन करू लागला. त्यामुळे त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा प्राप्त झाली. म्हणून सर्वांनी सत्यनारायण पूजन अवश्य करावे. म्हणतात हीच कथा नारायण भगवंतांनी नारदांना सांगितली. ते मला सांगितले, अन्य काय सांगू. तुला ऋषी विचारतात, ही पूजा करत असताना कोणी पाहिली आणि कोणी प्रत्यक्ष मांडली तीही आम्हाला ऐकायची इच्छा आहे. तेव्हा शिव म्हणतात, हा ब्राह्मण भगवंताच्या दिलेल्या वैभवाच्या द्वारे दर महिन्याला सत्यनारायणचे पूजन करीत असे. एकदा पूजन करीत असताना त्याच्या घरी एक लाकडे विकणारा मोळीचे आला. तो मोळीच्या दहाने लाकूड झाल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी आला. मस्तकावर मोळी घराच्या बाहेर गेली. ब्राह्मणाच्या घरी पाणी मागितले. पाणी प्याले आणि घरात काहीतरी व्रताचं वैकल्य चालू आहे असे पाहून त्याने आदराने विचारले, महाराज तुम्ही हे काय करत आहात. हे व्रत केल्याने काय फळ मिळते मला सांगाल का. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे सर्व वैभव धनधान्य या सत्यनारायण नाम विष्णूच्या कृपा प्रसाद